येरमाळा प्रेस क्लबतर्फे गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सर्व पेपरचा वाचन कट्टा चं उद्घाटन येरमाळा पोलीस स्टेशनचे PSI जाधव साहेब, तसेच येरमाळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कुंभे साहेब, तसेच उपसरपंच गणेश बाबा बारकुल, तसेच माजी सरपंच मुरारी गुरुजी, समाधानदादा बारकुल, माजी सरपंच आबा साहेब पाटील, सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ठिकाणी आज आपण लोकार्पण किंवा उद्घाटन करीत आहोत। त्यानिमित्त उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत व आभार। येरमाळा प्रेस क्लब वाचक कट्टा अर्थात ज्येष्ठांचा कट्टा या ठिकाणी या वर्तमानपत्राची जी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळं मी ज्येष्ठांतर्फे सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो। या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा खांब रुजू झालेला आहे असं मला आजच्या दिनी वाटतं। कारण या ज्या वार्ता आम्ही जी वाचणार आहोत, इतर जे वाचक वर्ग वाचणार आहेत त्या इतरांपर्यंत पोचवायचंही काम आम्ही करणार आहोत। आजची एक महत्त्वाची येरमाळ्याच्या दृष्टीनं महत्त्वाची एक बातमी पेपरमध्ये आदरणीय वार्ताहर सचिन पाटील यांनी जी गावाच्या दृष्टीनं बातमी टाकलेली आहे त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो। कारण त्यांच्या बातमीमध्ये MSEBची बातमी जी त्यांनी टाकलेली आहे त्या बातम्यामध्ये गावाच्या सर्व व्यथा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि गावांच्या व्यथा हे त्यांच्या वार्तामधून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्यामुळं त्यांचं प्रथमतः मी हार्दिक अभिनंदन करतो। अशाच प्रकारे निर्भीडता पत्रकारिता व्हावी, निर्भीडता गावातील खऱ्या खोट्याच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रात याव्या ही एवढी सदिच्छा व्यक्त करून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। येरमाळा येथे प्रेस क्लबच्या वतीने वाचन कट्ट्याचे उद्घाटन झाले। वाचन कट्टा हा येरमाळ्यामध्ये प्रेस क्लबच्या वतीने जे केला ते अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि चांगली बाब आहे। कारण खूप महत्त्वाचं होतं हे सगळं करणं। कारण ज्या ठिकाणी वाचक कट्टा झाला त्या ठिकाणी ज्येष्ठांचाही कट्टा आहे आणि येरमाळ्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जमतात आणि आता सध्याच्या युगामध्ये आजच्या ह्या कार्यक्रमाला गावातले ज्येष्ठ आणि नागरिक सगळे हजर आहात आणि हे आपल्या येरमाळा प्रेस क्लब कट्टा ही जे आज 65, 67, 70च्या घरातले जे इथं आज आमच्यासारखे जे ज्येष्ठ बसत आहेत त्यांच्यासाठी ही आज आपल्या येरमाळा प्रेस क्लबनं ही जी सुविधा करून दिली एक तर मी त्यांचं अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट जी कालची बातमी जी आलेली आहे ही प्रेस क्लबच्या वतीने ही बातमी आपल्या वर्तमानपत्रात आली, त्याच्यामुळं शासन बी जागं झालं आणि त्या शासनाची झोप उडाली आणि आज त्यांचे माणसं कामाला आलेले आहेत। तर मित्र, आज मी वार्ताहरांना माझी एक विनंती आहे की त्यांनी निर्भीडपणे ह्या अशा गोष्टीवर लक्ष ठेवून त्याच्यावर अंकुश ठेवून आणि ह्या पत्रकारातून त्याला वाचा फोडावी आणि प्रत्येकाची मदत करावी आणि ह्याला आमच्या ही जी ग्रुप आहे ज्येष्ठांचा, आमचे महावीर चिलारे आहेत, आमचे कल्याणराव कवडे आहेत, हे अशी जी ज्येष्ठ भाऊसाहेब आहेत ही सगळ्यांचा आमची तुम्हाला साथ राहील। त्याच्यामुळे आज ही जी आपल्या कळंब तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आज ही गोष्ट येथील प्रेस क्लबच्या वतीनं हा जो कार्यक्रम आज घेतला येरमाळा प्रेस क्लब वाचक कट्टा, जे वयस्कर मित्रमंडळी जी आहे ते असंच आपला टाईम पास करण्यासाठी या ठिकाणी एक छोटेसे बाकडे किंवा सावली या ठिकाणी करण्यात आली होती। तर गप्पा मारण्यापेक्षा प्रेस क्लबला असं वाटलं की यांचा टाईम यापेक्षाही अधिक कसा चांगला जाईल ते लक्षात घेऊन येरमाळा प्रेस क्लबचे पत्रकाराने एक विचार करून की यातून यांना अजून चालना बुद्धीला दुसरीकडे बुद्धी न जाता वाचनामध्ये ते मिलीन व्हावे आणि वाचून आपले आयुष्य पुढे कसे चांगले जाईल ह्या
प्रत्येक दैनिकमध्ये किंवा पेपरामध्ये दररोज वाचण्यासाठी, आधुनिक जीवन जगण्यासाठी काही अटी नियम दिलेले असते, ते वाचून हे लोक आहे त्या जीवनामध्ये आपला आनंद घेतील ह्या हिशोबानं हा विचार करून येरमाळा प्रेस क्लबच्या डोक्यात हे लक्षात आल्यानंतर